संगमनेर तालुक्यातील शिबलापूर या ठिकाणी सुरू असणाऱ्या घरकुल योजनांच्या बांधकामासाठी शासकीय वाळू डेपोमधनं वाळूचा उपसा करत शासनाच्या वतीनं लाभार्थ्यांना वाळू पोहोच केली जाते। शिबलापूर ग्रामस्थांचा या वाळू डेपोला पूर्णपणे पाठिंबा देखील मिळतोय। मात्र येथील 1-2 जण या वाळू डेपोला विरोध करतायत। दरम्यान ग्रामस्थांनी त्यांचा निषेध केला। डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं, विशेष उपचार पद्धती, पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8261969624। संगमनेर तालुक्यातील शिबलापूर या ठिकाणी घरकुल योजनांचं बांधकाम सुरू आहे। या निमित्तानं शासकीय वाळू डेपोमधनं वाळूचा उपसा करत शासनाच्या वतीनं घरकुल लाभार्थ्यांना वाळू पोहोच केली जाते। या वाळू डेपोला शिबलापूर ग्रामस्थांचा पूर्णपणे पाठिंबा आहे। परंतु येथील 1-2 जण या वाळू डेपोला विरोध करतायत। परंतु अशा विकासजन्य कामांसाठी मुद्दामून विरोध होत आहे। अशा विरोधाचा ग्रामस्थांनी निषेध केलाय। तसेच आम्हा गावकऱ्यांचे 2-3 वर्षांपासून रखडलेलं बांधकाम आता वाळू उपलब्ध झाल्यामुळे सुरळीतपणे सुरू झालंय। त्यामुळे आम्ही शासनाचे आभार मानतो आणि डेपो चालक इंजिनियर शरद जायभाय यांचे देखील आम्ही आभारी आहोत, कारण त्यांनी आम्हाला वेळेवरती वाळू उपलब्ध करून दिली, अशी प्रतिक्रिया RPI युवा तालुका अध्यक्ष योगेश भाऊ मुंतोडे, तसेच विशाल मुंतोड, रवींद्र मुंतोडे, निलेश मुंतोड, गोरख दुर्गुडे, तसेच अन्सार शेख, करण पवार, भीमराज मुंतोड, सलमान मणियार, नितीन चव्हाण, आकाश आंधळे, गौरव मुंतोड, साहिल मुंतोड, शेखर शिंदे, तसेच अभय मुंतोड, सागर मुंतोड, विठ्ठल मुंतोड, राजू मुंतोड, श्रेयश मांढरे, महेंद्र जगताप यांनी दिली आहे। मी योगेश मुंतोडे, RPI युवा तालुका अध्यक्ष। मी शिबलापूर गावच्या वतीने मी मीडियाद्वारे संदेश देतो की जो शासकीय डेपो आहे, जो शासनाच्या नियमानुसार सुरू आहे आणि त्या आम्ही ज्या गावकऱ्यांना जे भेटलोय त्या गावकऱ्यांचं म्हणणं एवढं झालं की आमच्या काही डेपो बद्दल काही विरोध नाही, हा डेपो सुरळीतपणे चालू झाला पाहिजे आणि जे काही खोटे आरोप केले गेले आहेत काही डेपो बद्दल ते साफ खोटे आहेत आणि शासनाच्या नियमानुसारच सुरू आहे जे वाळू। आणि जे काही ज्यांचे काही वाळूमुळे जे कामकाज जे रखडले गेले होते, जे घरकुल धारक आहेत, काही इतर काही लोक आहेत, त्यांचेही हे सगळं सुरळीतपणे सुरू झालेले आहे। मी शासकीय डेपो आणि जायाबाई म्हणून चालक डेपो चालक आहेत, त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या गावकऱ्यांना लवकर वाळू देण्याचा प्रयत्न केला। शिबलापूर येथील शासकीय वाळू डेपो चालक मी जायभाई शरद। सदर शिबलापूर वाळू डेपो हा शासनाच्या नियमानुसार सर्व अटी व शर्तीचे पालन करून सदर डेपो हा चालू आहे। सदर डेपो मधून काही घरकुल धारकांना व इतर काही व्यक्तींना आतापर्यंत नियमानुसार शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून वाळू दिलेली आहे व इथून पुढेही
जे काही व्यक्ती राहिलेले आहे त्यांनाही शासनाच्या नियमानुसार व शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून वाळू देणार आहोत. सदर डेपो हा नियमानुसार चालू आहे व इथून पुढेही चालू राहणार आहे. त्यामुळे आमच्यावर जे काही कोणी चुकीचे आरोप करत आहे ते सर्व खोटे आहे आणि मी त्याचे खंडन करीत आहे. धन्यवाद. मी या शिगावचा नागरिक असून सदर वाळू डेपो हा चालू राहिला पाहिजे अशी माझी माफक अपेक्षा आहे. गोरगरिबांचे घरकुलांचा प्रश्न असू द्या किंवा इतर रखडलेले घरांचे कामे किंवा गायगोठ्यांचे प्रकरणं वगैरे ते झाले पाहिजे अशी माझी पण इच्छा आहे. त्यामुळे हा वाळू डेपो चालू राहिला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. नाही, वाळू डेपोचं असं मी ऐकलंय की बंद करणार म्हणून, पण बंद नाही झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. जायबाईबद्दल काही तक्रार नाही, आम्हाला व्यवस्थित माणूस आहे. बाबा तुमचं नाव काय? संभाजी म्हणतो तुम्ही राहिला राहता कुठं? माझ्याकडे शिपलापूर माळवाडी. ही वाळू तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला भेटली शासनाकडून? माझं घरकुल मंजूर झालं, हा त्याच्यानुसार मला ही वाळू शासनाकडून हम्म. 5 ब्रास मला वाळू मिळाली. हा. मी हे शासनाची कुठल्या आभारी. डेपोतून भेटली तुम्हाला? शिपलापूर जायबाईकडून जायबाई भेटली. म्हणतात. हा. हा, त्यांच्याकडून आम्हाला ही वाळू पोच झाली. हा. त्याच्यात काही आमचं काही अडचण नाही, सगळे व्यवस्थित झाले. आमचं शासनाचे आभार मानतो. पूर्ण नाव? नशीर हुसेन शेख, राहणार आळेवाडी. तुम्हाला ही वाळू कशी भेटली? आम्हाला टिकीटून घेतली, शासनातर्फे आमचं घरकुल मंजूर आहे, त्याच्या मार्फत सगळे म्हणजे सरकार मार्फत तुम्ही हा. कागदपत्र दिले? कागदपत्र दिले, त्याच्यामुळे आम्हाला भेटली. हा ना. बाकी तुमची काही म्हणजे आमची काही अडचण नाही. काही अडचण आली का? नाही, घरकुलाचं तुमचं काम चालू आहे का? आज चालू करा. आज चालू करायचं आहे? हा हा. फ्री भेटली काही तुमच्याकडून कोणी काही पैसे नाही मागितले काही? नाही हा नाही. हा, मग एवढंच नाही. तुमच्या डेपो मालक आहे जे जायबाई म्हणून आहे, तुम्हाला त्यांची काही असे काय तक्रार आहे का त्यांच्याबद्दल काही? नाही. त्यांनी काही तुम्हाला त्रास दिला? नाही नाही, आपलं काय त्रास, आपल्याला जेव्हा म्हटलं तेव्हा भेटली. किंवा काय असं? तुम्हाला काय वाटतं डेपो चालव का बंद? चालव म्हणजे घरोघरी ज्यांची अडचणी त्यांना भेटावा बाबा. ज्यांना वाळू ती गरज हा, त्यांना भेटावा, आहे, असं त्यांना भेटली पाहिजे का नाही? भेटली पाहिजे. हा? हा डेपो चालू पाहिजे का नाही? तुमचे काम बिम सगळं सुरळीत चालू झालं ना सगळं? हा, शासनाचं धन्यवाद. आम्हाला वाळू दिली, सगळ्या टाइम म्हणजे आमची हे केल्याबद्दल. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.